याबद्दलचा ते विचार करतात. दुसरा खंड भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. धर्मोपदेश करावा की करू नये. ज्ञान प्राप्ती करून घेतल्यानंतर आणि आपल्या धर्ममार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे. ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे लोकांना कठीण आहे. मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःला प्रश्न केला. निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेला जगाची अवस्था कशी होती, जगातल्या लोकांच्या मानसिकता कशा होत्या, मनोवस्था कशा होत्या याबाबत भगवान बुद्ध विचार करतात. कारण त्यावेळेस जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सगळेच लोक पूजा अर्चा यज्ञ याला मान्य करणारे लोक होते आणि ईश्वर आणि आत्मा याच्यावर त्यांचा दृढ विश्वास होता, श्रद्धा होती. शिवाय आत्मा अमर आहे, आत्म्याला स्वतंत्र असं अस्तित्व आहे अशा प्रकारे आणि तो मृत्यूनंतर दुसरा जन्म धारण करते हा समज लोकांच्या मनावर घट्ट पक्का बसलेला होता. आणि भगवान बुद्धांना हे जाणवलं की आपण तर जे प्राप्त केलं ज्ञान त्यानुसार आत्मा या जगात अस्तित्वात नाही, आत्मा नावाची कोणती वस्तूच अस्तित्वात नाही, ईश्वर हे अस्तित्वात नाही. कर्म सिद्धांत जो त्यावेळेला सांगितला जात होता, तुम्ही मागच्या जन्मात पुण्य केलं असं या जन्मात वरच्या वर्णात जन्माला येतात, मागच्या जन्मात पाप केलं असेल तर या जन्मात तुम्ही वाईट किंवा खालच्या वर्णामध्ये जन्माला येतात. हा सिद्धांत लोकांना मान्य होता, याच्यावर लोकांचा दृढ विश्वास होता. त्याच्याशिवाय सगळे लोक स्वार्थी प्रवृत्तीचे लोक होते. भगवान बुद्ध जाणतात लोकांना की मनुष्याचा स्वार्थी आहे आणि माझा धर्म तर त्यागावर अवलंबून आहे. मी सांगतो की दान दिलं पाहिजे आणि हे लोक स्वार्थी प्रवृत्तीचे आहेत. आणि मग अशामुळे जर मी माझं
होता तर काय होईल? माझा धर्म आणि या लोकांची जी शिकवण आहे म्हणजे या लोकांच्या मनात ज्या धारणा आहेत, विचार आहेत, श्रद्धा आहे, या दोघांचं परस्पर विरोध आहे, एकमेकाच्या विरोधात आहे. किंवा माझा जो धर्म आहे, मला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान या लोकांच्या विरोधात आहे. आणि जर मी या लोकांना माझं ज्ञान सांगितलं, मला प्राप्त झालेलं ज्ञान सांगितलं, तर या लोकांना पहिलं समजणार. कोणाला समजलं तर ते मान्य करणार, मान्य केलं तर लक्षात ठेवणार नाही, लक्षातही ठेवलं तर त्याचं पालन करणार नाही. आणि पालन नाही केल्यामुळे काय होईल? माझंही सांगणं व्यर्थ होईल, म्हणजे मलाही त्रास होईल, आणि त्यांचंही ऐकणं व्यर्थ होईल, म्हणजे त्यांनाही त्रास होईल. त्रास दोघांनी, ऐकणाऱ्यांना आणि सांगणाऱ्यांना. आणि म्हणून भगवान बुद्ध असा विचार करतात की मला प्राप्त झालं ना, जाऊ द्या, त्या लोकांना काही सांगावं नाही. आपण लोकांना सांगू नये, आपल्यासाठी त्याचा या ज्ञानाचा उपयोग घ्यावा आणि आपलं कल्याण आपण करून घ्यावं, असा विचार भगवान बुद्धाच्या मनात त्यावेळेला आला. भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मा सहमपती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक समृद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धर्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखरीच विनाश होईल. चिंताग्रस्त असा ब्रह्मा सहमपती ब्रह्मरूप सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक समृद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगाला या अंधकारापासून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसांचा अधःपात होत आहे. ब्रह्मा सहमपती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहे की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धर्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्ममरणातून मुक्त झालेल्या हे विजयवीरा, उठ, जगाकडे जा, त्याच्याकडे पाठ फिरवू नको. भगवान, देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करो. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी बनवून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसे घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच
अवश्य आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांनाही पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धर्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसंपत्तीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मसंपत्तीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्ध पीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभ वार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुके गेल्यांनो, आता पोटभर खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृषार्तांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाच पडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जनहो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधःपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगती पथावर नेणारा समतेचा प्रकाश स्रोत मिळतो. भगवान बुद्धांचा धर्म हा सदाचाराची शिकवण देणारा धर्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धर्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मत शिकवितात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवांची मुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. भगवान बुद्धाच्या मनात पहिला विचार आला, या जगातले जे लोक आहेत ते लोक आत्मा, ईश्वर, यज्ञयाग, पूजार्चा, कर्मकांड, आत्म्याचा पुनर्जन्म,
कर्म सिद्धांत, मागच्या जन्मात पाप केलं तर या जन्मात वाईट अवस्था, मागच्या जन्मात पुण्य केलं म्हणून या जन्मात वरच्या वर्णात जन्म, त्याचे त्याशिवाय स्वार्थीपणा लोकांमध्ये जास्त आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या मनात विचार आला की माझा धर्म हा या सगळ्या लोकांच्या धारणा, श्रद्धा याच्या अगदी विरोधात आहे. अशा लोकांना जर मी माझा धर्म सांगितला तर ते लोक ऐकणार नाही, त्यांना ते विरोधात्मक वाटेल म्हणून ते ऐकणार नाही. काही लोकांना ऐकलं तर ते त्यांना समजणार नाही, काहींना समजलं तर ते त्याचं पालन करणार नाही. आणि पालन न करण्यामुळे, त्याचं आचरण न करण्यामुळे त्यांनाही त्रास होईल आणि मलाही त्रास होईल. त्यापेक्षा मला जे प्राप्त झालं सत्यज्ञान त्याचा मी माझ्या एकट्यासाठी उपयोग का करू नये, हा विचार भगवान बुद्धाच्या मनात आला. म्हणजे नकारात्मक स्वरूपाचा विचार. आणि मग या ठिकाणी ब्रह्मा सहमपतीची बाबासाहेबांनी लिहिली आहे. ब्रह्मा सहमपती याच्याबद्दल 3 प्रकारच्या बाबींनी या ठिकाणी सांगणार. पहिली बाब अशी की बौद्ध ग्रंथांमध्ये खास करून सुत्त पिटकामध्ये बरेचसे सुत्त, खास करून सुत्त पिटकामधला संयुक्त निकाय जो आहे त्याच्यामध्ये देवता संयुक्त आणि देवमुक्त संयुक्त असे 2 प्रकरण मोठाले आहेत. म्हणजे भगवान बुद्धांना काही विचारणाऱ्या देवतांनी, देवता स्वरूपाचे ज्यांना आता आपल्याला कळत नाही, पण त्या साहित्याच्या नुसार भगवान बुद्धांना भेटायला अदृश्य रूपातले जे उच्च असे जीव असतात, श्रेष्ठ असे जीव असतात, त्यांना देव म्हणतो आपण. देव म्हणजे उच्च असलेले लोक, या अर्थाने आपण म्हणतो. त्याचा खास शब्द दिव्य. दिव्य म्हणजे असामान्य, आपल्यासारखे सर्वसाधारण लोक नाही, तर आपल्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे असतील, चांगल्या प्रकारचे, त्या प्रकारचे लोक. भगवान बुद्धांची जी दिनचर्या ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे. रात्रीच्या वेळेला पहिल्या प्रहरी काय करायचे भगवान बुद्ध, तर ध्यान साधना कधी करायचे. 12 ते 3 10 ते 12 पर्यंत साधारणतः भगवान बुद्ध ध्यान साधनेत राहायचे. 12 ते 3च्या दरम्यान शरीराला आराम द्यायचे आणि 3 ते 6च्या दरम्यान भगवान बुद्धाला खास करून या विश्वातले जे अदृश्य रूपात असलेले दिव्य, ज्याला देवता म्हणतात, ते भेटायला यायचे भगवान बुद्ध. असे वर्णन आहेत ग्रंथांमध्ये. आणि त्यानुसार आपण जे काही आता सुत्त परित्राण पाठामध्ये सुत्त म्हणून महामंगल सुत्त, काय महामंगल सुत्त? सुरुवात एवं मे सुक्तम एकम समयम भगवान, आहे का असे? एवं मे सुक्तम एकम समयम भगवान सावध्यम विहरति जेतवने अनाथ पिंड कस्य आरामे अर्थकोर अयंतरा देवता. अर्थकोर अयंतरा देवता अभिकंताय अभिकंतवना केवल कंकम जेतवने उभा सिद्धा तेना भगवा से उपसंकमित्वा अभिवादित्वा भगवंतं काधाय अर्जुनास. महामंगल सूत्र आहे सुरुवात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या अनाथ पिंडकाच्या जेठवन विहारात राहत असताना एक देवता त्यांच्याकडे येते. संपूर्ण त्या जेठवनाला प्रकाशमान करीत असताना करीत येते, प्रकाशित करत येते. आणि मग भगवंताकडे आल्यावर भगवंताला अभिवादन करते. एका बाजूला बसते. एका बाजूला बसल्यावर भगवंताला विचारते, एक मंगल 88 भगवान देवता भगवंताला विचारते, बहुदेवा मनुष्याचं मंगलाने अचून देऊ आखंड माना सुत्तानं देवी मंगल. म्हणजे बऱ्याचशा देवता
आणि लोकांनी सुद्धा प्रश्न पडलेला आहे की देवांचं आणि मनुष्यांचं कल्याण कशात आहे ते भगवान बुद्धांनी सांगावे. ते असे उल्लेख म्हणजे भरपूर आहेत अशा प्रकारचे उल्लेख सुद्धा. तर अशाच प्रकारे या ठिकाणी भगवंत त्या ब्रह्मा सरस्वतीला म्हणतात की हे मानव श्रेष्ठा, म्हणजे मानवातलाही श्रेष्ठ मानव. आता बाबासाहेबांना आपण काय म्हणतो? महामानव. आपल्यासारखे सर्वसाधारण मानव नाही असते, महामानव, मानव श्रेष्ठ. बाकी लोक त्यांना देवच म्हणतो. सर्वसाधारण माणूस, आपल्यासारखे सर्वसाधारण माणसं 10 कोटी माणसं एका ठिकाणी गोळा झाले तरी ते करू शकत नाही. ते एकटं बाबासाहेबांनी. म्हणून बाबासाहेब असामान्य, सामान्यांच्या पलीकडचे आहेत आणि म्हणून त्यांना दिव्य म्हटलं जाईल किंवा त्याही काळात, जुन्या काळात अशा लोकांना दिव्य स्वरूपाचे. आता त्या शब्दाचा अपभ्रम होऊन दिव्य दिव्य म्हणण्यापेक्षा देव सोपा शब्द असा तो. तर असा एखादा कोणीतरी दिव्य स्वरूपाचा व्यक्ती भगवान बुद्धाकडे येतो. ब्रह्मा म्हणजे श्रेष्ठ. या ठिकाणी शब्द जो आहे ब्रह्मा, ब्रह्मा याचा अर्थ श्रेष्ठ, या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे असा कोणीतरी दिव्य स्वरूपाचा, श्रेष्ठ स्वरूपाचा व्यक्ती भगवंताकडे येतो आणि भगवंताला याचना करतो की भगवान असं नका करू. तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं ते तुम्ही लोकांना सांगा, लोकांच्या कल्पना सांगा. कारण या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेला शब्द तो मानव श्रेष्ठ या अशा प्रकारचा. दुसरा जो अर्थ आहे ब्रह्मा संपदेचा, तो आहे मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये हा भाग आलेला आहे. भंते नागसेनाला राजा मिलिंद प्रश्न विचारतो. भंतेजी, भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांनी लोकांना उपदेश देण्याचं ठरवलं नव्हतं, नाही त्याचा उपदेश त्रास होईल म्हणून. पण नंतर ब्रह्मा सहमतीनं त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी उपदेश द्यायचं मान्य केलं. याचा अर्थ काय? राजा मिलिंद म्हणते भंते नागसेनाला, भंतेजी याचा अर्थ हा होता की भगवान बुद्धांनी स्वतःच्या मतानं निर्णय घेतला नाही धम्मप्रचाराचा, तर ब्रह्मानं सांगितलं म्हणून भगवान बुद्धांना लोकांना धम्म सांगितला. म्हणजे याच्यात भगवान बुद्ध महत्वाचे नसून ब्रह्मा महत्वाचा आहे असा राजा मिलिंद भंते नागसेनाला म्हणतो. बरोबर आहे? तुम्ही वाचलं असता म्हणजे बरेच वर्ष झाले हा ग्रंथ वाचले. भंते नागसेन राजा मिलिंदाला म्हणतो, महाराज असं नाही, असं नाही. कसं आहे तर पूर्वीपासून चालत आलेल्या सगळ्या बुद्धांची परंपरा होती. सगळ्या बुद्धांची परंपरा होती. ज्या ज्या वेळेला कोणत्याही बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली जगामध्ये, आपण फक्त सिद्धार्थ गौतम या भगवान बुद्धांनाच माहिती आहे, परंतु सुत्तांमध्ये जर पाहिलं आपण 28 सुत्त आहे महापरित्राण पाठामध्ये, त्यामध्ये 28 बुद्धांचे नाव आहे. भगवान बुद्धाच्या अगोदर 27 प्रकारचे बुद्ध होऊन गेले आणि आपण वंदनेनंतर रोज म्हणतो बुद्ध धम्म संघ वंदने. आपण दररोज म्हणतो हेच बुद्धा अतीताच, हेच बुद्धा अनागता, 55 ये बुद्धा अहं वंदामि सर्वदा. त्याचा अर्थ काय? हेच बुद्धा अतीताच. अतीत म्हणजे भूतकाळात होऊन गेलेल्या काळामध्ये, इतिहासामध्ये होऊन गेलेले बुद्ध. हेच बुद्धा अनागता. अनागता म्हणजे भविष्यकाळ, येणारा काळ. भविष्य काळात जे बुद्ध जन्माला येतील, निर्माण होतील ते बुद्ध. आणि
पचू 50 हे बुद्धा. वर्तमान काळात असणारे बुद्ध या सगळ्यांना अहम वंदामि सर्वदा. तिन्ही काळातल्या बुद्धांना मी वंदन करतो. आणि म्हणून तो मिलिंद राजा प्रश्न विचारतो नागसेन पंडितजीला आणि नागसेन पंडितजी उत्तर देतात की पूर्वीपासून जेवढे काही बुद्ध झाले त्या सगळ्या बुद्धांची परंपरा राहिली. त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यावर ब्रह्मा सहमपतीनं त्यांना याचना म्हणजे विनंती केल्यानंतरच बुद्धांनी आपल्या उपदेशाला सुरुवात केली. विनंती केली, याचना केली, त्याच्यानंतरच त्यांनी सुरुवात केली. आपण याचनेची पद्धत आहे बौद्ध परंपरेमध्ये. कोणताही भिक्खू आला आणि ते जे आले तर आपण त्यांना शीलाची याचना करतो. सरळ सरळ ती पंचशील देत नाही, सरळ सरळ अष्टशील देत नाही. आपण याचना करतो की भंतेजी आम्हाला पंचशील द्या, आम्हाला अष्टशील द्या. ही याचना करण्याची परंपरा आहे. तशाशिवाय त्याशिवाय ते स्वतःहून देत नाही. भगवान बुद्धाला सुद्धा आणि ब्रह्माश्रेष्ठ संपत्ती म्हणजे ब्रह्मभाव त्या देवता लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हटल्या जाते. आणि सर्वश्रेष्ठ ब्रह्मा जर भगवान बुद्धाच्या समोर नतमस्तक होते, त्यांना याचना करते, तर बाकीचे उरलेले देव आपोआपच त्याचं अनुकरण करतात आणि भगवान बुद्धाच्या समोर नतमस्तक. आपण आपल्या व्यवहारातही पाहना, जे प्रसिद्ध लोक असतील, जे एकदम प्रतिष्ठित लोक असतील, जे वतनदार ज्यांचा प्रभाव आहे समाजामध्ये असे लोक असतील, अशा लोकांचं सर्वसाधारण लोक अनुकरण करत असतात. एखादा प्रसिद्ध चांगला पॉवरफुल सत्यनिष्ठ असलेला व्यक्ती जे करतो त्याचं अनुकरण लोक करत असतात. कसं लागते आपण कसं वागले हा विचार असतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मा संपत्तीनं याचना केल्यावरच त्यांनी आपल्या उपदेशाला सुरुवात केली. याच्यामध्ये ब्रह्मा संपत्तीचा मोठेपणा नसून भगवान बुद्धाचाच मोठेपणा आहे म्हणते नागसेन. तिसरी बाब अत्यंत आचार्य धर्मानंद गोस्वामी यांनी बुद्ध धम्म संघ हा जो निबंध लिहिलेला आहे, यामध्ये बुद्धाच्या बाबतीत धर्मानंद गोस्वामी लिहिलेला आहे की ज्या वेळेला भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्यावेळेला त्यांच्या मनात हा विचार आला होता, लोक अशा प्रकारचे आहेत आणि ज्या प्रकारचे विचार लोकांच्या मनात आहेत त्या विचारांच्या विरुद्ध माझं तत्वज्ञान आहे. मग मी या लोकांना कसं सांगू? हे लोक ऐकणार नाही, मग त्यांनाही त्रास होईल, मलाही त्रास होईल, असा विचार त्यांच्या मनात आला. पण भगवान बुद्ध एका तळ्याच्या काठावर बसलेले असतात. त्या तळ्यामध्ये गुलाब पुष्पांचे झाडं असतात, कमळाचे फुलं त्या तळ्यामध्ये असतात. आणि कमळाचे फुलं कशा प्रकारचे असतात तर काही फुलं पाण्याच्या आतमध्ये असतात, काही फुलं पाण्याच्या आतमध्ये असतात, पाणी त्याच्यावर असतं. काही फुलं पाण्याच्या अगदी समपातळीवर असतात. पाण्याची पातळी आणि त्या फुलांची पातळी सारखी असते. काही फुलं पाण्याच्या वर आलेली असतात, त्या फुलांना पाण्याचा स्पर्श होत नाही, ते फुलं पाण्याच्या वर आलेली असतात. हे दृश्य भगवान बुद्ध त्या तलावामध्ये त्या पाण्याच्या तळ्यामध्ये पाहतात आणि विचार करतात की या जगात लोकही असे 3 प्रकारचे आहेत. आपण दररोज पूजेमध्ये म्हणतो त्रिलोक दीपम समुद्रम पूजयामी तमोदम. दररोज 3 प्रकारचे लोक भगवंत विचार करतात की या पाण्यामध्ये आतमध्ये असलेले जे कमळाचे फुलं आहे
ते कसे आहेत? या जगात असे असंख्य लोक आहेत की जे अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट काम, वाईट विचार, सगळ्या चुकीच्या गोष्टी, सगळे चुकीचे काम, सगळे चुकीचे विचार यांनी सगळेचे सगळे भरभर केलेले असे. काही फुलं त्या पाण्याच्या समपातळीवर असतात. त्यांच्याबाबत आपण विचार करतात की काही लोक जरी अज्ञानात आहेत, चुकीचे गोष्टी करतात, चुकीचे विचार करतात, चुकीचे अंधश्रद्धा बाळगतात, पण पहिले जे एकदम डुबलेले आहेत पाण्यात त्यांच्यापेक्षा जरासे बरे आहेत, त्यांच्यापेक्षा जरासे चांगल्या अवस्थेत आहेत. म्हणजे ते प्रयत्न करत आहेत बाहेर निघण्याचा, त्या दलदलीतून, वाईट बाबींपासून, वाईट वातावरणातून, वाईट विचारांपासून ते बाहेर निघण्याचा, दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि काही लोक चांगले आहेत. या जगातला जो वाईटपणा आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, त्या स्वतः त्यांच्यापासून ते दूर राहण्याचा प्रयत्न करणारे आहेत. असेही लोक, 3 प्रकारचे लोक या जगात आहेत. विचार करतात की जे एकदम पाण्याच्या वर आलेले फुलं आहेत, त्याप्रमाणे जरा बऱ्यापैकी चांगले असलेले लोक जे आहेत, त्यांना जर मी माझा धर्म सांगितला तर लवकर समजेल. त्यांना जर सांगितला तर लवकर समजेल. या अशा प्रकारचे लोक असल्यामुळे त्यांच्या मनात या सगळ्या लोकांच्या बद्दल, या 3ही प्रकारच्या लोकांचं अवलोकन करतात भगवान बुद्ध. आणि या लोकांच्या बद्दल त्यांच्या मनात मैत्रीचा भाव निर्माण. मैत्री याचा अर्थ मातृत्वाचं प्रेम. मैत्री म्हणजे मातृत्वाचं प्रेम. आई आपल्या पोरावर, लेकरावर जे प्रेम करते ना, ते प्रेम म्हणजे मैत्री. तिथं कोणता स्वार्थ नसते, तिथं कोणता भेदभाव नसते, तिथं कोणता कलुषितपणा नसतो. लेकरं भले किती वाईट वागतील, पण माय त्याच्याबद्दल वाईट विचार करत नाही. लेकराच्यासाठी दुनियाभराच्या कसला काही त्रास सहन करत, पण लेकराकडून काही अपेक्षा करत नाही. त्याला म्हणतात माय. म्हणजे हा भाव भगवान बुद्धाच्या मनात निर्माण. सगळ्या सजीव सृष्टीच्या बद्दल, जगातल्या सगळ्या सजीवांच्या बद्दल मैत्रीचा भाव निर्माण होतो. सगळे आपलेच आहेत, सगळे माझेच आहेत, सगळे माझे लेकर आहेत. चांगला असो, खराब असो, 3 प्रकारचे लोक माझे आहेत, हा भाव निर्माण होतो. आणि मग माझे तर आहे, माझे आहेत, आणि ते जर दुःखात असतील तर चूक बसन ते माय बसतील. माझे आहे म्हणजे माझे लेकर आहे असं समजा की आपले लेकर आहे, आणि ते जर दुःखात असले तर माय शांत बसू शकत नाही. तिले त्रास होईल. तिच्या ते दुःख नष्ट करण्याच्यासाठी, त्या दुःखांचं निवारण करण्याच्यासाठी तळमळ निर्माण, तीव्र स्वरूपाची तळमळ तिच्यामध्ये निर्माण होते. भगवान बुद्धामध्ये सुद्धा ती तळमळ सगळ्या जीवांच्या बद्दल निर्माण झाली. त्याला म्हणतात करुणा. त्याला म्हणतात करुणा. हे सगळे जीव माझेच आहेत, आणि ते अज्ञानात आहेत, अंधकारात आहेत, वाईट अवस्थेत आहेत, वाईट विचाराने ग्रासलेले आहेत. त्याच्यामुळे ते वाईट वागतात, पाप कर्म करतात, आणि वाईट वागल्यामुळे त्यांना दुःख भोगावं लागते. या सगळ्या प्रकारच्या दुःखापासून त्यांना मी मुक्त केलं पाहिजे, अशी तीव्र स्वरूपाची इच्छा, तळमळ निर्माण होते. करुणा. आणि मग ती त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांना हे पण दिसते की जर मी या लोकांना करुणेच्या भावनेतून उपदेश केला माझा तर काय होईल. काही लोक नक्कीच सुधारतील, नक्कीच चांगल्या मार्गावर लागतील, आणि चांगल्या मार्गावर लागले, बदलले तर याचा परिणाम असा होईल.
दुःखातून मुक्त होतील आणि सुखी होतील. आणि सुखी झाले. कोणती माय कशी असते, तिचे लेकर जर सुखी दिसले, तिला आनंद दिसले, तर मायले काय होते? आनंद. मायले आनंद. तिचे लेकर जर सुखी दिसले, दुःखातून मुक्त झालेले दिसले, तिला आनंद होते. आणि हा असा आनंद त्याला म्हणतात मुदिता. त्याला म्हणतात मुदिता. चौथा विचार असा आला की मी जरी या लोकांना धम्म सांगेन, पण सगळेच लोक काही ऐकतील असं बोलत. काही ऐकतील, काही मान्य करतील, काही त्याच्यानुसार पालन करतील, सुखी होतील, पालन करतील. पण काही लोक ऐकणार नाही. ऐकणारच नाही. तर नुसतं ऐकणार नाहीत असं नाही, तर माझा विरोधही करतील, मला त्रासही देतील, मला शिव्या देतील, कोणी मला मारण्याचाही प्रयत्न करल. भगवान बुद्धाच्या मनात काळजी घ्यावा. आणि म्हणून जे ऐकतील, जे त्या मार्गाने जातील, त्यांचं भलं होईल, त्यांचंही भलं. आणि जे मला विरोध करतील, मला त्रास देतील, माझं ऐकणार नाही, त्यांचंही भलं. शत्रू असो की मित्र असो, दोघांच्याही प्रती सारखा भाव. कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व नाही, की द्वेष नाही, की लोभ नाही. त्याला म्हणतात उपेक्षा. आणि चारही जे सद्विचार आहेत, श्रेष्ठ प्रकारचे विचार आहेत, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, याला म्हणतात ब्रह्मविहार. भगवान बुद्धांनी सांगितलेले हे श्रेष्ठ प्रकारचे जे विचार आहेत, म्हणून मनाच्या अवस्था आहेत, त्या श्रेष्ठ उच्च दर्जाच्या मनाच्या अवस्था आहेत. आणि म्हणून त्याला म्हटलं जाते, भगवान बुद्धांनीच म्हटलं त्याला ब्रह्मविहार, म्हणजे उच्च अशा मनोवस्था, मनाच्या अवस्था. आणि हे विचार भगवान बुद्धाच्या मनात आले. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आपण गृहत्याग कायच्यासाठी केला. गृहत्याग करताना आपल्याला कोणता विचार आपल्या समोर होता? जग म्हणजे युद्ध होऊन राहिलं, युद्धामध्ये अनेक लोकांचे जीव जातील, अनेक लोक दुःखी होतील. या युद्धाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून गृहत्याग केला. आणि ते युद्ध जरी म्हणजे रद्द झालं शाक्य कोरियांचं, तरी जगातलं जे व्यापक स्वरूपाचं युद्ध आहे, त्या युद्धावर इलाज शोधण्यासाठी आपण संन्यास घेतला, गृहत्याग कायम ठेवला. आणि त्यावेळेला ठरवलं होतं की आपल्याला या जगात असलेलं युद्ध नष्ट करण्याच्यासाठी इलाज शोधायचा आहे, उपाय शोधायचा आहे. आणि आपल्याला आज जर उपाय शोधला, आपण इलाज शोधला, आणि तो इलाज, तो उपाय जर लोकांना सांगितलाच नाही, तर लोक युद्धातून किंवा दुःखातून मुक्त कसे होतील? भगवान बुद्धांना मैत्री, करुणा, मुदिता, अपेक्षा हे चारही अशा उच्च अशा श्रेष्ठ अशा मनोवस्था त्यांच्या निर्माण झाल्या. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, या जगाला आपण आपल्या धर्माचा उपदेश केला पाहिजे. अशा प्रकारे बौद्ध साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ब्रह्मसंस्कृतीच्या बाबत उल्लेख आहे, वर्णन आहे. आणि मग त्यांनी निर्णय घेतल्यावर धम्मदीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते, त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात 4 बाजू वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच राहतो, तर भिक्खू हा गृहही परिव्राजक बनतो.
उपासक आणि भिक्खू या दोहोंनाही आपल्या आयुष्यात काही नियमाचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करणे आवश्यक असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्याच्याकडे शिक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येत असेल. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसेल. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहे त्यांना भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहे ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखवण्यासाठी निवडले आहे. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांनी जेव्हा निर्णय घेतला की आपला धर्माचा उपदेश आपण द्यावा लोकांना आणि मग निर्णय घेतल्यावर त्यांनी जो धर्माचा उपदेश दिला त्या दरम्यान दोन प्रकारे लोक अनुयायी बनायचे. काही लोक भगवान बुद्धाचा उपदेश ऐकल्यानंतर भगवान बुद्धांच्या बद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाल्यावर काही लोकांना असं वाटायचं की आपण गृहस्थ जीवन न जगता भिक्खू बनावं म्हणून ते भिक्खू संघात सामील. काही लोकांना असं वाटायचं की आपण भिक्खू न बनता गृहस्थी राहूनच या धर्माचं पालन करावं तर ते उपासक म्हणून करायचे. हे दोन प्रकारचे अनुयायी भगवान बुद्धाचे होते. याच्या फक्त चार प्रकारचा फरक होता. पहिला फरक भिक्खू हा गृहत्याग केलेला असायचा, उपासक गृहत्याग करत नव्हता, तो गृहस्थी राहायचा. दुसरा जो फरक आहे भिक्खूला काही ठराविक नियमाचं पालन करावंच लागत होतं. आताही आहे, पालन नाही करत हा भाग दिला. पाराचिका नावाचे जे दोष आहेत विनय पिटकामध्ये सांगितले त्या पाराचिकाचं उल्लंघन जर कोणत्या भिक्खूनं केलं तर त्याची हकालपट्टी केली जाते भिक्खू संघामध्ये. म्हणजे काही जे शील आहे त्या शिलाचं पालन त्यांना करावंच लागते. त्यांनी जर त्या शिलाचं पालन नाही केलं तर त्यांचं जीवन उतरून त्यांना भिक्खू संघातून हकालपट्टी त्यांची केली जाते. परंतु उपासकाचं तसं नाही. आपण पाहतो ना जय भी बोलो और किधर भी चलो. कोणतेही व्यसन करा, दुनियाभराचं काही करा, हिंसा करा, चोरी व्यक्तीच्या खोटं बोलणं, दारू पिणं सगळंच आहे. सगळ्या देवांच्या पूजा करणं सगळंच आहे. आणि एवढं करूनही भोळे साहेब आम्ही तुमच्यापेक्षा चांगले. भोळे साहेबांनी एवढं सगळं दुनियाभराचा वाईटपणा असूनही सांगतात की आम्हीच चांगले. तर त्यांना काही शिक्षा पण ठीक आहे, त्यांना काही म्हणता येईल ठीक आहे. हा कर्म सिद्धांत तू सांगते तसे करा तसे करा ते चुकत नाही. भगवान बुद्धांनी उपासकांना सुद्धा शील आहेत, पंचशील, अष्टशील, दशशील याचं पालन केलं पाहिजे. पण गृहस्थी लोक असल्यामुळे काही करतात, काही नाही करत, काही चांगले करतात, काही जरासे कमी प्रमाणात करतात, काही चुकतात. हा भाग दिला. पण तुला चुकीची माफी नाही. उपासकांचं काहीच करता येत नाही. कर्म सिद्धांतानुसार त्याचं जे वाचते. तिसरी जे बाब आहे भिक्खू लोकांना संपत्ती बाळगता येत नाही, उपासकांना संपत्ती बाळगता येते.
उपासकांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपासक बनण्याच्यासाठी भगवंताच्या काळात कोणताही विधी नव्हता. बाबासाहेबांनी तो विधी आता आपल्याला दिलेला आहे 22 प्रतिज्ञांचा. भिक्खू लोकांच्यासाठी मात्र भिक्खू बनण्याच्यासाठी विधी आहे उपसंपदा नावाचा. पहिले श्रावणाची दीक्षा, श्रावण राहिल्यावर काही वर्ष राहिल्यावर नंतर उपसंपदा नावाचा विधी आहे. त्या विधीचा झाला की मग तो परमनंट भिक्खू बनतो. हा असा फरक आहे. परंतु दोघही बुद्ध धम्म संघाला शरण गेलेले असतात. ही समानता आहे. समानता म्हणजे या दोघांमध्ये बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांना भिक्खू असो की उपासक असो दोघही त्यांना शरण गेलेले असतात आणि दोघही बुद्ध धम्म संघाचे अनुयायी असतात. फरक असतो तो फक्त जीवनशैलीचा. फरक कायचा असतो? फक्त जीवनशैलीचा फरक असतो. त्यामुळे कुणा कमी आहे कुणी जास्त आहे असा भेदभाव करता येत नाही. तुझ्या बाबतीत आपण आदर राखतो पण अत्यंत तोच मुख्य आहे. तो कसाही वागला तरी त्याची हाजी करा ही बाबासाहेबांची आणि बुद्ध धम्माची शिकवण नाही. जर तो वरचा आपण खाली म्हटलं काय विषमता आली. विषमता अजूनही बरेचसे भिक्खू जय भीम नाही म्हणा, जय भीम नाही म्हणा. काही भिक्खूंना असं वाटते की बाबासाहेब गृहस्थी होते. अरे ते बाबासाहेब नसते तर तुम्हाला हे भिक्खू बनण्याची संधी भेटली असती का? कुणी विचारलं असतं काय? एवढं अज्ञान आहे लोकांना. आणि असे अज्ञान बाळगणारे जर भिक्खू वेशात असतील तर काय त्याचा मान सन्मान करू, काय त्याचा आदर. बाबासाहेबांच्या प्रती जर का आदर नसेल, जगातले बाहेरच्या देशातले भिक्खू लोक बाबासाहेबांच्या प्रती आदर श्रद्धाभाव बाळगतात. कारण बोधिसत्व म्हटला की तो संपूर्ण जगाच्यासाठी पूजनीय असतो. बोधिसत्व हा संपूर्ण जगाच्यासाठी पूजनीय असते. आणि इथं ज्या बाबासाहेबांच्यामुळे भिक्खू बनण्याची संधी भेटली तेच लोक जर बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धाभाव बाळगत नसतील आणि ते गृहस्थी होते ना आम्ही भिक्खू आहोत याच्यापेक्षा महाकाका होता येईल मरण पावला ते महाभाग झाला होता त्यासोबत मी बोललो नाही परत. भंतेजी म्हणे बाबासाहेबांपेक्षा मोठे. कारण काय तर बाबासाहेबांना गुरु चंद्रमणी या भंतेजी करून विचारले म्हणून भंतेजी बाबासाहेबांपेक्षा. गुरु चंद्रमणी होते हे आपले भंतेजी त्यांची कुठं बरोबरी होणार. त्यांच्याकडून दीक्षा घेतली तर बाबासाहेबांना त्या गुरुचंद्रमणीचा पूर्णपणे आदर राखला, मान सन्मान राखला. आता हे लोक तर बाबासाहेबांमुळे बनले ना. तर ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला पूजनीय बनण्याची संधी भेटली त्या बाबासाहेबांना जर आपण नाकारतो तर आपण काय म्हणतो? माणसं नाही म्हणतात, माणसंही म्हणतात. म्हणून विषमता जिथं येते तिथं धम्म राहू शकत नाही. विषमता आली तर तिथं अधम्म आहे. आणि म्हणून या ठिकाणची महत्वाची बाब आहे की समता. भिक्खू असो उपासक असो जीवनशैलीचा फरक आहे. दोघही त्रिरत्नांचेच अनुयायी असतात. आणि या ग्रंथात पुढे जे बाबासाहेब म्हणतात की या ग्रंथात पुढे जे काही उदाहरणं येतील जे बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत, अमक्यानं दीक्षा घेतली, तमक्यानं दीक्षा घेतली, उपासक बनला, भिक्खू बनला, भिक्खुनी बनली, हे जे उदाहरणं या ग्रंथात बाबासाहेबांनी दिलेले आहेत एवढ्याच लोकांना काही भगवान बुद्धांनी दीक्षा दिल्या नाही. हे उदाहरण बाबासाहेबांनी याच्यासाठी लिहिले की भगवान बुद्धांनी आपला धर्म सांगताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, स्त्री आहे ते पुरुष आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे,
उच्च कुळातला आहे की कनिष्ठ कुळातला आहे असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. जो व्यक्ती भगवंताकडे आला त्या प्रत्येकाला अगदी सारख्या प्रमाणात आपला धर्माचा उपदेश मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या उच्च अशा गुणवस्थांमधून प्रत्येकाला आपल्या धर्माचा उपदेश भगवान बुद्धांनी दिलेला आहे. आणि हेच समानतेचं तत्व भगवान बुद्धांनी अंगीकारलं. याचं स्पष्टीकरण व्हावं यासाठी बाबासाहेब म्हणतात की काही ठराविक उदाहरणं पुढच्या भागामध्ये या ग्रंथामध्ये आपण दिलेले आहे. तर आपण आज इथंच थांबूया. उद्याला पुढच्या भागाला सुरुवात करूया. ब्रह्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धर्मधरो